विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाईव्ह प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे जे सायन्स सेटिंगचं चॅप्टर नंबर 15 आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे ट्रान्सपोर्टेशन. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोर्टेशन? ट्रान्सपोर्टेशन मीन्स बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन the substance either synthesized or absorbed in one part reaches another, that is called as a transportation. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स हे बघायचं आहे. मग प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. पहिल्यांदा आपण बघू ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. आता प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, तर आपण प्लांट्स आणि ॲनिमल हे दोघं जर आपण कम्पेअर केले तर ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स, प्लांट्स नीड लेस एनर्जी बिकॉज ॲनिमल मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड ॲनिमल डू नॉट. तर ॲज कम्पेअर टू द ॲनिमल प्लांट्स नीड लेस एनर्जी आणि त्याच्यामुळे त्याला लेस एनर्जी जी आहे ती प्लांट्सला लागत असते. मग ही एनर्जी जी असते तर त्याला एनर्जी मिळवण्यासाठी प्लांट्सला इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस जे असतात त्या इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस जे प्लांट्सला आवश्यक असतात. मग कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस आहे? नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम. मग हे नायट्रोजन सबस्टान्सेस प्लांट जे असतात ते कशापासून ॲब्सॉर्ब करतात? तर सॉईलमधनं हे नायट्रोजिनस सबस्टान्सेस जे आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस, नायट्रोजन असेल, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस सॉईलमधनं प्लांट ॲब्सॉर्ब करतात. सॉईल इज द रिचेस्ट अँड नियरेस्ट सोर्स ऑफ दीज इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस. मग हे जे इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस आहेत ते मग कसे ट्रान्सपोर्ट केले जातात? वॉटर हे कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं? मग ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी झायलेम आणि फ्लोएम अशा झायलेम आणि फ्लोएम या स्पेसिफिक टाईपच्या टिश्यूज प्लांट्समध्ये असतात. झायलेम जे असतात त्या वॉटर कंडक्ट करतात आणि फ्लोएम जे आहेत त्या काय कंडक्ट करतात? फूड अँड अदर सबस्टान्सेस. असं काय आहे ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. मग आता नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. हे आपल्याला बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. मग वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन प्लांट्समध्ये कसं होतं त्याच्यासाठी आपल्याला आधी रूट प्रेशर ही काय कन्सेप्ट आहे ती समजून घ्यायची. आणि त्या रूट प्रेशरच्या इफेक्टने मग एक कॉलम फॉर्म होतो आणि वॉटर जे आहे ते प्लांट्सच्या प्रत्येक पार्टकडे काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. मग आता रूट प्रेशर म्हणजे काय हे तुम्हाला डायग्राम दिसते बरोबर. मग इथं हे रूट हेअर्स आहे. जे रूट आहे ते काय ॲब्सॉर्ब करतात? वॉटर आणि मिनरल जे आहेत. रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. मग ही रूट प्रेशरचे डायग्राम आहेत. ह्या रूट हेअर्स आहेत. मग रूट जे असतात ते वॉटर आणि मिनरल सॉईलमधनं ॲब्सॉर्ब करतात आणि हे वॉटर आणि मिनरल जे आहेत ते रूट सेल जी आहे त्या रूट सेलमध्ये वॉटर आणि मिनरल्स बरोबर एंटर करतात. कशामुळे? ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. आणि मग जेव्हा वॉटर आणि मिनरल्स रूट हेअर्स सरफेसच्या ज्या सेल आहेत, रूटच्या जे सेल आहेत त्याच्यावर एंटर करतात. त्याच्यामुळे रूट सेल जी आहे ती टर्जिड होते, फुगीर होते. आणि मग ॲडजेसंट सेल जी आहे त्याच्यावर काय एक्झर्ट करते? प्रेशर एक्झर्ट करते. आणि मग ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्सने मग एक पॅसेज फॉर्म होतो आणि ते जे वॉटर आहे ते कुठे पुश केलं जातं? जो झायलेम आहे रूट सरफेसच्या त्याच्यावर ते बरोबर पुश केलं जातं आणि एक कॉलम फॉर्म होतो आणि मग ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ते आपोआप एक कॉलम फॉर्म होऊन झायलेम थ्रू प्लांटच्या सगळ्या पार्ट्सकडे ते पाठवलं जातं. मग त्याला म्हणतात रूट प्रेशरच्या कन्सेप्टने मग ते वॉटर जे आहे ते ट्रान्सपोर्ट होत असतं. मग रूट प्रेशर ही कन्सेप्ट तुम्हाला समजलीच असेल.
वॉटर आणि मिनरल जे आहेत ते रूट सेलमध्ये एंटर करतात रूट सरफेसवर, आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिफरन्स असतो. त्या टर्जील होतात, फुगीर होतात आणि ॲडजेसंट सेलवर काय एक्झर्ट करतात, प्रेशर एक्झर्ट करतात, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, रूट प्रेशर असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. मग आता रूट प्रेशर थ्रू वॉटर जे आहे ते वॉटर काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सपायरेशन पूल. तुम्हाला ही फिगर दिसते, ट्रान्सपायरेशन पूल थ्रू द लीव्ज. मग आता ट्रान्सपायरेशन म्हणजे काय, वॉटर गिव्ह आउट फ्रॉम द लीव्ज थ्रू द स्टोमॅटा, दॅट इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सपायरेशन. मग लीव्ज जे असतात, लीव्जच्या सरफेसवर बारीक बारीक जे स्पोर असतात त्यांना आपण काय म्हणतो, स्टोमॅटा म्हणतो. आणि या स्टोमॅटा थ्रू वॉटर जे आहे ते वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये बाहेर निघणं, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सपायरेशन. मग ही जी ट्रान्सपायरेशन पूलमुळे काय होतं, जेव्हा वॉटर इथं बघा फिगरमध्ये थ्रू द गार्ड सेल, म्हणजे इथं हे जे दाखवलं आहे हे स्टोमॅटल ओपनिंग आहे. वॉटर जे आहे हे वॉटर, एक्सेस वॉटर जे असतं ते स्टोमॅटल ओपनिंग थ्रू कशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये काय केलं जातं, इव्हॉपरेट केलं जातं. या दोन गार्ड सेल आहेत त्यालाच काय मग हे एक्सेस वॉटर स्टोमॅटल ओपनिंग थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये इव्हॉपरेट केलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सपायरेशन. मग हे ट्रान्सपायरेशनमुळे काय होतं, ट्रान्सपायरेशनमुळे जो इपिडर्मल लेअर असतो लीव्हच्या सरफेसवरचा, मग ट्रान्सपायरेशन या प्रोसेसने काय होतं, इपिडर्मल लेअरचं जे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं, आणि त्याच्यामुळे आपोआप झायलेम थ्रू वॉटर आणि मिनरल जे आहेत ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि प्लांट्सच्या सगळ्या पार्ट्सला ते पाठवले जातात. म्हणजे ट्रान्सपायरेशन कशाला मदत करतं, तर वॉटर आणि मिनरल जे आहेत ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि मग ते प्लांट्सच्या सर्व पार्ट्सला पाठवले जातात. ते हे आहे ट्रान्सपायरेशनचं फंक्शन आहे. ट्रान्सपायरेशन जे एक्सेस वॉटर आहे ते स्टोमॅटल ओपनिंग थ्रू काय केलं जातं, इव्हॉपरेशनच्या प्रोसेसने बाहेर टाकलं जातं, आणि मग आपोआप प्लांटच्या लीव्हच्या सरफेसवरचं जे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं, आणि आपोआप मग झायलेम थ्रू ते वॉटर जे आहे ते ॲब्सॉर्ब केलं जातं, आणि त्याच्यामुळे ट्रान्सपायरेशन या प्रोसेसने वॉटर आणि मिनरल्स प्लांटच्या प्रत्येक पार्टला काय केलं जातं, पाठवलं जातं. आणि रूट प्रेशर जे आहे, रूट प्रेशरच्या कन्सेप्टने वॉटर जे आहे ते नाईट टाईमला सुद्धा प्लांट्स जे आहेत, प्लांट्सला वॉटर लिफ्ट केलं जातं वरती सगळ्या प्लांट्सला. हे आहे ट्रान्सपोर्टेशन इन वॉटर इन दी प्लांट. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ अदर सबस्टान्सेस इन प्लांट. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर आपण बघितलं, त्याच्यामधलं ट्रान्सपायरेशन ही कन्सेप्ट काय असते, रूट प्रेशर ही कन्सेप्ट काय आहे हे आपण बघितलं. आता नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टान्सेस. आता आपण बघितलं की झायलेम नावाच्या ज्या स्पेसिफिक टिश्यू त्या वॉटर कंडक्ट करतात, आणि फ्लोएम ज्या टिश्यू आहेत प्लांट्सच्या त्या काय कंडक्ट करतात, फूड अँड अदर सबस्टान्सेस. मग हे जे फूड आहे, हे जे फूड कंडक्ट केलं जातं कोणत्या नावाच्या टिश्यूने, फ्लोएम नावाच्या ज्या टिश्यू आहेत प्लांटमध्ये त्याच्या थ्रू फूड जे आहे ते कंडक्ट केलं जातं. द फूड प्रोड्यूस इन द लीव्ज इज ट्रान्सफर टू इच सेल इन द प्लांट बॉडी एक्सेप्ट द अमायनो ॲसिड. मग अमायनो ॲसिड सोडून जे लीव्जमध्ये फूड प्रोड्यूस होतं ते सगळ्या पार्ट्सकडे पाठवलं जातं, आणि ते फूड प्रोड्यूस झालेलं कशामध्ये स्टोअर्ड होतं, सीड, फ्रूट्स याच्यामध्ये, रूट्स याच्यामध्ये ते स्टोअर्ड होत असतं. आणि मग हे जे फूड आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं, आणि त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन प्रोसेस म्हटलं जातं. मग ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, तर जे फूड प्रिपेअर होतं लीव्जमध्ये ते फूड एक्सेस फूड, म्हणजे जे एक्सेस फूड असतं एक्सेप्ट अमायनो ॲसिड, दिस फूड स्टोअर्ड इन रूट, फ्रूट्स अँड सीड्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सलोकेशन प्रोसेस. ट्रान्सलोकेशन प्रोसेस त्याला म्हटलं जातं. मग ही जी प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन प्रोसेस, तर इट प्रोसेस कॅरीड आउट इन बोथ डायरेक्शन, अपवर्ड अँड
डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि मग ही ट्रान्सलोकेशनची प्रोसेस आहे ती सिंपल फिजिकल प्रोसेस नाही. ही ट्रान्सलोकेशन प्रोसेस होण्यासाठी एनर्जीची गरज असते. मग ती एनर्जी जी आहे ATP, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. मग ही एनर्जी जी आहे ATP त्याची ही गरज असते या ट्रान्सलोकेशन प्रोसेससाठी. मग जेव्हा फूड मटेरियल, सुक्रोजसारखं जे फूड मटेरियल आहे हे जे ट्रान्सपोर्ट केलं जातं पार्टच्या म्हणजे प्लांटच्या सगळ्या पार्टकडे व्हाया फ्लोएम, तर त्याच्यासाठी एनर्जी वापरली जाते. ATP ही एनर्जी जी आहे ती यूज केली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होतं. आणि वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झाल्यामुळे डिफ्युजन प्रोसेसने वॉटर जे डिफ्युजन प्रोसेसने जेव्हा वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं तेव्हा डिफ्युजन प्रोसेसने वॉटर जे आहे ते वॉटर सेलमध्ये एंटर होत असतं. आणि मग त्याच्यामुळे सेल्युलर कंटेंट जो आहे तो सेलचा इन्क्रीज होतो. आणि सेल्युलर कंटेंट सेलचा इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर इन्क्रीज होतं आणि फूड जे आहे ते आपोआप काय होतं, पुश होतं सगळ्या पार्ट्सकडे. अशा पद्धतीने फूड जे आहे ते फ्लोएम नावाच्या ज्या टिश्यू असतात त्याच्या थ्रू आपोआप एक पॅसेज तयार होऊन सगळ्या पार्ट्सकडे ते पाठवलं जातं. आणि त्याच्यासाठी कोणती प्रोसेस आहे, जसं ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटरसाठी आपण रूट प्रेशर बघितली, तसं ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूडसाठी ट्रान्सलोकेशन ही जी प्रोसेस आहे ही या प्रोसेसने जे फूड आहे ते सगळ्या पार्ट्सला काय केलं जातं, पाठवलं जातं फ्लोएम थ्रू. तर इथं आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टान्सेस हा जो टॉपिक होता हा पूर्ण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स आणि त्याचे सगळे पॉईंट्स आपण अभ्यासलेले आहेत.